एकदम घरगुती साहित्यात आपण मस्त अशी पावभाजी बनवलेली आहे. जर तुम्हाला पावभाजीची रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना काही ना काही रोज नवीन खाण्याची इच्छा असते. तर आज आपण मस्त अशी पावभाजी बनवणार आहे. चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आपलं घरचं साजूक तूप वापरून आज आपण मस्त अशी पावभाजी करणार आहोत. पावभाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे 5 बटाटे छान असे उकडायला टाकते. ते बटाटे आपल्याला पूर्णपणे बटाटे पाण्यामध्ये उडून निघतील एवढ्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्यावरती मी इथं झाकण ठेवते आणि ते आपल्याला छान असे शिजू द्यायचे. चला आपले बटाटे उकडलेत की नाही पाहूया. हे बघा आपले मस्त असे बटाटे उकडून निघलेले आहेत. चला तर आपण पुढच्या तयारीला लागूया. चला या बटाट्याचे छान असे साल काढून घेऊया. पावभाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते सगळ्यात अगोदर पाहूया. इथे मी 3 टोमॅटो घेतलेले ते आपल्याला छान असे कट करून घ्यायचे. 2 कांदे घेतलेले आहेत ते छान असे कट करून घ्यायचे आहेत. कोथिंबीर घ्यायची आहे ती छान अशी कट करून घ्यायची आहे आणि लसूण आणि अद्रक छान असं बारीक करून घ्यायचं आहे. चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. पावभाजी बनवण्यासाठी मी इथे 3 टोमॅटो छान असे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत. अद्रक आणि लसूण छान असा बारीक करून घेतलेला आहे. कोथिंबीर आहे ती छान अशी कट करून घेतलेली आहे. 4 ते 5 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. 2 कांदे छान असे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत आणि आपला जो पावभाजी मसाला आहे तो आपल्याला 1 चमचा लागणार आहे, तो मी इथे घेतलेला आहे. आपले बटाटे आपण छान असे उकडून घेतलेले आहे ते आता आपल्याला हाताने छान असे बारीक करून घ्यायचे आहेत. बटाटा आपल्याला छान हाताने बारीक करून घ्यायचे चांगलं. आता आपण जे टोमॅटो बारीक बारीक कट करून घेतलं होतं ते छान असं मिक्सरवरती आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. पावभाजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे कढई गरम करायला मांडलेली आहे. आता आपली कढई गरम झालेली आहे त्यामध्ये तूप टाकून घेऊया. आता आपलं तूप छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी लसूण अद्रक टाकून घेते. 1 चमचा मोहरी टाकूया. 1 चमचा जिरे टाकूया. आता हे छान तडतड वाजल्यानंतर ना आपल्याला कांदा टाकून छान असा लालसर परतून घ्यायचा आहे. कांदा टाकून छान असा परतून घेऊया. यामध्ये मी 1 चमचा पावभाजी मसाला टाकते. 1 चमचा घरगुती मसाला, थोडीशी धना पावडर, सगळं छान असं परतून घ्यायचं आहे. यामध्ये बारीक करून घेतलेली टोमॅटोची पेस्ट टाकूया. हे छान असं मिक्स करून घेऊया. ही छान अशी पेस्ट आपल्याला परतून द्यायची आहे तेल सुटूस्तोवर. भांड्यात थोडं पाणी टाकून फिसवून पेस्ट टाकूया. सगळी छान अशी मिक्स करून घेऊया. आता ही तेल सुटूस्तोवर छान अशी भाजून घ्यायची आपल्याला. 1 चमचा मीठ घालूया. छान असं मिक्स करून घेऊया. आता टोमॅटो छान असं परतून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण बारीक करून घेतलेला बटाटा टाकूया. आता हे बटाटा आपल्याला पळीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत सगळं मिक्स करत राहायचं आहे.
असंच थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला सगळं मिक्स करत राहायचं आहे. तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणानुसार तुम्ही पाणी वापरू शकता. तुम्हाला घट्ट आवडत असेल तर घट्ट, पातळ आवडत असेल तर पातळ ठेवू शकता. याच्यामध्ये मी कुठलाही कलर वापरलेला नाही आणि यामध्ये गाजर किंवा बीट पण वापरलेलं नाही, त्याच्यामुळे याचा कलर जास्त लाल दिसत नाही. आता याला छान अशी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. या पावभाजीमध्ये आपण 1 चमचा साखर टाकूया. आपल्या पावभाजीला उकळी आल्यानंतर ना गॅस बंद करून टाकायचा आपल्याला. आपल्या पावभाजीला छान अशी उकळी आलेली आहे. आता त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया. हे बघा, मस्त मध्ये आपली पावभाजीची भाजी तयार झालेली आहे. इथं मी पाव घेतलेले आहेत, ते आपल्याला तव्यावरती छान असे भाजून घ्यायचे. चला तर मग पाव भाजायला सुरुवात करूया. पाव भाजण्यासाठी मी इथं चपाती करून घेतलेला तवा घेतलेला आहे. यावरती आता तेल टाकून घेऊया. सगळं तेल छान असं पसरून घ्यायचं आता आपल्याला. त्यानंतर यावरती आपला जो पावभाजी मसाला आहे तो आपल्याला थोडा थोडा टाकायचा आहे. नंतर ना हे पाव आपल्याला छान असे अर्धे कट करून घ्यायचेत आणि यावरती ठेवायचेत. सगळे पाव असेच आपल्याला कट करून घ्यायचेत, ते ठेवायचे आणि छान असे भाजून काढायचेत. अशा पद्धतीने आपली साजूक तुपातली मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे.